हॅलो गायज, आजपर्यंत जेवढे माझे व्हिडिओज मी केलेत, हा एक फर्स्ट व्हिडिओ असा म्हणजे हा एक व्हिडिओ असा आहे की मोटिवेशनल वरतीच डिपेंड राहणार आहे. लाईफ, करिअर अँड मनी अचीवमेंट. आजपर्यंत आपण बघतो की स्ट्रगल तर सगळेच करतात. मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की स्ट्रगल इज, अगर तुमच्या आयुष्यात स्ट्रगल नसेल तर तुमची लाईफ ही वेस्ट आहे, मग काय मजा येत नाही. पण तुम्ही ज्या फील्डमध्ये स्ट्रगल कराल ना, मला असं वाटतं की ज्या फील्डमध्ये तुम्ही स्ट्रगल करा की तुम्हाला जास्तीत जास्त इंटरेस्ट असेल तर तुमची लाईफ लवकर तुम्ही अचीव करू शकता तुमचे गोल्स. कारण की कसं असतं माहिती का, आयुष्य हे देवानी वन टाइम इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे आपल्यासाठी. ह्याच्यापर्यंत परत लाईफ मिळत नाही. आणि या लाईफमध्ये आपण काय करतो की पॅरेंट्सच्या अंडर प्रेशर खाली आपण खूप आपल्याला आवडत नाही तरी त्या गोष्टी आपण करतो. जसं की आता एखाद्याला मी मागे म्हटलं होतं की एखाद्याला इंटरेस्ट आहे की कुणाला पेंटिंगमध्ये असतो, कुणाला म्युझिकमध्ये असतो. आणि आजकाल एवढे पॅरेंट्स त्यांच्या प्रेशराईज टाकतायत की नाही तू ह्या मुलांनी हेच केलं पाहिजे, नाही तू इंजिनियरच झाला पाहिजे, नाही तू डॉक्टरच झाला पाहिजे. त्याला ज्या फील्डमध्ये इंटरेस्टेड आहे, देवाने त्यात काहीतरी आर्टिफिशियल टॅलेंट टाकला असेल ना, प्लीज त्याचं टॅलेंट त्याला ग्रो करू द्या. लेट हिम ग्रो हिज टॅलेंट इफ ही रिअली हॅव दॅट ना. 100% मी तुम्हाला सांगितलं, मला कॉन्फिडन्स आहे की तुमचा मुलगा कुठेही खाली दिसणार नाही, तुम्हाला वरती स्टार सारखा चमकलेला दिसेल. इट विल शाईन लाईक अ स्टार. आणि कसं असतं माहिती का, तुमच्या मुलांकडे जे टॅलेंट आहे ना, ते टॅलेंट असं देवाने दिलेलं असतं की तुम्ही ते फक्त ते चेकआउट केलं पाहिजे की हा किती करू शकतो. आणि गायडनर खूप असतात ह्याच्यामध्ये की आपल्याला असं कळतं की अरे नाही ही फील्ड काय आहे, तो म्युझिक काय करतो, तो पेंटिंग काय करतो. ह्याच्यामध्ये खूप टॅलेंट असतं की ते इंजिनियर डॉक्टरला सुद्धा मागे टाकू शकतात. एक वेळेला डॉक्टरची एकदा काय म्हणतात रिटायरमेंट घेतली तर डॉक्टरला परत काही हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, मध्ये त्याकडे दुसरं काही काम राहत नाही. पण आर्टिस्ट असा आहे की त्याला एंड पर्यंत मरण नाही, हे लक्षात ठेवा. ही नेव्हर लिव्ह हिज लाईफ. तो असेल या नसेल, he will be there or not, but his life will be shown to the world is here. म्हणजे पेंटिंग पण एक असं आहे, तुम्ही त्याला तो नसेल त्या पेंटिंगमध्ये, पण त्याचं पेंटिंग आयुष्यभर जोपर्यंत ही धरती आहे तोपर्यंत त्याचं पेंटिंग दिसेल. अँड आय हॅव दॅट कॉन्फिडन्स की आर्टिस्ट नेव्हर लिव्ह हिज लाईफ. तो गेला तरी त्याचं काम तसंच राहतं आणि ते आयुष्यभर एंडपर्यंत राहतं. म्हणून ज्या फील्डमध्ये मुलांना इंटरेस्टेड आहे ना, प्लीज ती फील्ड ती करू द्या. थँक्यू सो मच. आतापर्यंत माझं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं. फक्त ते तुम्हाला पटलं असणार आहे. अँड आय होप यू विल गिव्ह युअर चाइल्ड अ फ्रीडम. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से. प्लीज त्यांना कुठेही थांबू नका. जिथं त्यांना इंटरेस्टेड आहे प्लीज ती फील्ड त्यांना चॉईस करू द्या. लेट हिम चॉईस हिज फील्ड अँड लेट हिम वर्क ऑन इट. दॅट व्हॉट आय वॉन्ट टू से. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला माझं म्हणणं कळलंच असेल की मुलांवरती प्रेशर बर्डन प्लीज टाकू नका. ही कळकळीची रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. दॅट्स ऑल व्हॉट आय वॉन्ट टू से. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.